आज एक महत्त्वाच्या डिटेक्शनसाठी या ठिकाणी आपण सगळे त्या बाबतीत माहिती द्यायला आपण सगळे गोळा झालो आहे। याच्यामध्ये काल रोजी सातारा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा देवकर साहेब त्यांची टीम यांना एक माहिती भेटलेली होती की सातारामध्ये दोन लोक बाहेरून आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी येऊन एका स्पेसिफिक एका व्यक्तीला मारण्यासाठी त्यांनी सुपारी घेतलेली आहे। त्या अनुषंगाने ती माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली होती। त्याच्यामध्ये काही गोष्टी कन्फर्म होत नव्हत्या। याच्यामध्ये आपण शोध घेत होतो ह्या लोकांचा। सुरुवातीला आपल्याला शोध घेतल्यानंतर काही लोकांच्या ठाव ठिकाणची बाबतीत माहिती मिळाली। त्या ठिकाणी आपण सर्च करत असताना आपल्याला काही लोक त्या एरियामध्ये वेपनसह सापडले। त्यांच्या सोबत 2 वेपन्स आपल्याला भेटले। त्यांच्याकडे 4 रिकामे पुंगड्या त्याचबरोबर 5 जिवंत काडतूस असं त्यांच्याकडे साहित्य प्राप्त झालं। सुरुवातीला हे लोक काही सांगत नव्हते। हे 2 पॅरलल वेगवेगळ्या गोष्टी आहेत। मी याच्यासाठी सांगतोय कारण नंतर हे सगळ्या गोष्टी जुळतात। सुरुवातीला हे दरोडा घालण्याच्या उद्देशाने हे लोक फिरत होते अशी माहिती त्यांच्या इंट्रोगेशनमध्ये समजली। समजल्यानंतर यांच्यावर गुन्हे दाखल केले। पण इंट्रोगेशनमध्ये आम्हाला लक्षात आलं की जे आम्हाला अगोदर माहिती मिळालेली होती काही लोक सातारामध्ये आलेले होते एका स्पेसिफिक व्यक्तीला मारण्यासाठी, ती माहिती आणि ही माहिती ही जुळतीये। त्यामुळे त्या गोष्टी जेव्हा जोडायला लागल्या त्यावेळेस आम्ही इंट्रोगेशनमध्ये अधिक जास्त खोल पद्धतीने आम्ही जायला लागलो आणि खोलमध्ये गेल्यानंतर त्याच्यात लक्षात आला की हे जे टोळी आपल्याला सापडलेली आहे, जी दरोडा करण्याच्या उद्देशाने आपल्याला सापडलेली होती, ती टोळी खरं तर त्या ठिकाणी एका स्पेसिफिक व्यक्तीला मारण्यासाठी आलेली होती। त्याच्यामध्ये अशी पार्श्वभूमी अशी आहे, 20 नोव्हेंबर 2024 म्हणजे मागच्या वर्षी 2 लोकांमध्ये भांडणं झाली होती। त्याच्यामध्ये वसंत लेवे आणि त्यांचे समोरचे व्यक्ती ते पण लेवेच आहेत, पप्पू लेवे, यांच्या दोघांमध्ये भांडणं झाली होती। त्या ठिकाणी सोडवायला एक धीरज डाणे नावाचा एक व्यक्ती त्या ठिकाणी आला होता। त्या सोडवताना त्याच्याकडनं कदाचित या व्यक्तीला वसंत लेवेला त्याला मारहाण झाली असेल किंवा लागलं असेल। याच्यामध्ये ह्या व्यक्तीने त्याच्या वडिलाला मारला असा राग तसा जो मुलगा आहे निलेश लेवे त्याच्या मनात होता। त्यांनी या गोष्टीच्या राग मनात धरून त्यांनी हे जे लोक आहे मी यांचं नाव सांगतो, ह्या लोकांना ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी आणलं। त्याच्यामध्ये अनुज चिंतामणी पाटील हा साताराचा राहणार आहे, दीप भास्कर मालुसरे हा साताराचा राहणार आहे, आनंद शेखर जाधव हा इचलकरंजी कोल्हापूरचा राहणारा आहे, त्याचबरोबर अक्षय अशोक गुंडुगडे हा जो आहे इचलकरंजी कोल्हापूरचा राहणारा आहे, क्षितिज विजय खंडाईत हा गुरुवारपेठ साताराचा राहणारा आहे, त्याचबरोबर विशाल सावंत हा जो आरोपी आहे हा साताराचा राहणार आहे। असे जे बाकीचे सगळे लोक आहेत 6 जण आहेत आणि एक अजून याच्यामध्ये आहे 7 जण आहेत। यांना सगळ्यांना एकत्रित आणलं, यांना पैसे दिले आणि यांना याच्यामध्ये संबंधित व्यक्तीचं वर फायरिंग करून त्याला मारण्यासाठी पैसे दिले होते। याच्यामध्ये सुरुवातीला 20 लाख रुपये देण्याची त्यांनी त्याला कबुली दिली होती। सुरुवातीला ॲडव्हान्स म्हणून त्यांनी 2 लाख रुपये त्याला दिलेले होते आणि वेपनसाठी हे सगळे पैसे दिलेले होते। याच्यामध्ये आतापर्यंत तपासमध्ये सुरुवातीला जे आरोपी सगळे अटक झालेले आहेत त्याच्यामध्ये 7 आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे। याच्यामध्ये जो मुख्य सूत्रधार आहे तो देखील आमच्या ताब्यात आहे। एक आरोपी मात्र याच्यामध्ये अजून फरार आहे, त्याला आम्ही शोधतोय आणि तो लवकरात लवकर आमच्या ताब्यात येईल। याच्यामध्ये या सगळ्या लोकांवर